CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलै 2026 पासून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास अनिवार्य केला आहे। तसंच इयत्ता 10वी मध्ये तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा होणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। या संदर्भात CBSEनं परिपत्रक जाहीर केलं आहे। इयत्ता 9वीसाठी 3 भाषांचा अभ्यास अनिवार्य असेल, ज्यामध्ये किमान 2 भाषा देशी भारतीय भाषा असणं आवश्यक आहे, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे। दरम्यान CBSEनं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच्या सुविधांची रूपरेषा देणारी एक अधिसूचना जारी केली आहे। आपल्या निकालाबाबत असमाधानी असलेले विद्यार्थी 2 टप्प्यांच्या पुनरावलोकन प्रणालीचा लाभ घेऊ शकतात। पहिल्या टप्प्यात विद्यार्थी त्यांच्या मूल्यांकित उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, ज्या पुनरावलोकनासाठी डाउनलोड करता येतील, असं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे। स्कॅन केलेल्या प्रतींसाठी अर्ज या महिन्याच्या 19 ते 22 तारखेपर्यंत प्रतिविषय 700 रुपये शुल्क भरून ऑनलाईन सादर करता येतील। पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचे अर्ज या महिन्याच्या 26 ते 29 तारखेदरम्यान सादर करता येतील, अशी माहिती CBSEनं दिली आहे।